खूप आनंद झाला माता पार्वतींना आणि माता पार्वती भगवान शंकराकडे बघतच राहिल्या. क्षणभर बघतात आणि क्षणभर बघितल्याच्या नंतर महादेवजी म्हणतात, माता पार्वतींना बोलत होते, पार्वती तू माझ्या परीक्षेमध्ये पास झाली. तू माझ्या परीक्षेमध्ये पास झाल्याच्या नंतर मी आता तुझ्याशी विवाह करायला तयार आहे. वैराग्यातून बाहेर निघालेले माझे भोले शंकर माता पार्वतीसोबत विवाह करायला तयार आहेत. माता पार्वती सुद्धा खूप आनंदात आहेत आणि आनंदात असणाऱ्या माता पार्वती समोर बसलेले आहेत आणि भगवान शंकर सुद्धा बसलेले आहेत. त्या बसलेल्या अवस्थेमध्ये भगवान शंकरजी बोलत होते, माता पार्वतींना म्हणत होते, पार्वती मी तुझ्याशी विवाह करायला तयार आहे, चल आताच कैलासावर जाऊ. माता पार्वती म्हणत होती, लग्नाला एवढी गडबड बरी नव्हे, असं नसते जमत. तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं असेल तर माझ्या वडिलांकडे जावं लागेल आणि तिथं जाऊन माझ्या वडिलांशी तुम्हाला माझ्या लग्नाकरता हात मागावा लागेल. माता पार्वती बोलत होत्या. भगवान शंकर म्हणले, पार्वती मी तुझ्यासाठी काय पण करायला तयार आहे. आताची पोरं म्हणतात, मी तुझ्यासाठी काही पण करायला तयार. 1.5 दिवसाचं प्रेम असतं आणि त्या 1.5 दिवसाच्या प्रेमासाठी मोबाईलवरचं प्रेम कुठलं ते मोबाईलवरचं प्रेम. मोबाईलमध्ये बघायचं, मोबाईलमध्ये चॅटिंग करायची आणि त्याच मोबाईलात प्रेम होतं आणि त्याच मोबाईलवरती प्रेमही करायचं. हे आताचं प्रेम. आणि या प्रेमापोटी जे मुलं असतात, त्या मुली असतात ना, त्या आई वडिलांचं आयुष्यभराचं प्रेम हे घालवून टाकतात थोड्याशा 1.5 दिवसाच्या प्रेमासाठी. अरे त्या आई वडिलांनी तुमच्या करता काबाड कष्ट केलेत, लहानाचं मोठं केलंय, स्वतःचा घाम गाळावं, रक्ताचं पाणी करावं आणि तुम्हाला लहानाचं मोठं करावं, हा दिवस पाहण्याकरता. खुशाल त्या पोरीनं त्या पोरासोबत प्रेम करायचं आणि त्या पोरासोबत पळून जायचं, ह्याच्या करता का नाही. माता पार्वती म्हणत होत्या देवांना, माझ्याशी जर लग्न करायचं असेल तर चला माझ्या वडिलांकडं माझा हात मागा. सर्व काही पक्क झालेले. भगवान शंकर पर्वतावरती निघून गेलेले आहेत. माता पार्वती सुद्धा महालामध्ये वडिलांकडे निघून आलेले आहेत. सर्व काही चालू होतं आणि या चालू अवस्थेमध्ये आता मात्र भोले शंकर लग्न करता तयार झालेले आहेत. भोले शंकरांनी माता पार्वतीचा हात मागण्याकरता पर्वतराजांकडे गेले, हिमवान राजाकडं. परंतु त्याच रूपात न जाता भगवान शंकराने दुसरं रूप धारण केलं, म्हणजे ते नटाचं धारण केलं. एक नट जो असताना नाटक करतो, त्या नटाचं रूप धारण केलं आणि या हिमवान पर्वताच्या राजाकडे आलेले आहेत. सुंदर एका नटाचं रूप धारण केले. कानामध्ये कुंडल घातलेले आहेत, खांद्यावरती झोळी घेतलेले, लाल रंगाचे वस्त्र घातलेले आहेत. नंदीला सोबत घ्यावं, भृंगीला सोबत घ्यावं. आता नंदीचे शिंग काय झाकतात का बरं? शिंग नंदीचे नाही झाकत. मग नंदीनं काय करावं, एक उंच अशी टोपी करावी, डोक्यामध्ये घालावी, शिंग झाकण्याचे प्रयत्न केलेला आहे. भृंगी सुद्धा सोबत आहे, भृंगीनंही तेच केलं. आता हे दोघं दिसत होते जोकर, नंदीन भृंगी दोघं दिसत होते जोकर. आणि ह्याच्यात नवीन एक ती उंच टोपी घातलीच्या घातली, त्याच्यावर घुंगरं लावली, असं त्यांनी रूप घेतलेलं आहे. असं सुंदर रूप माझे भगवान शंकर. ऑलरेडी दिसायला छान आहेत, एवढे सुंदर दिसणारे भगवान शंकर त्या हिमालय पर्वतामध्ये येतात, हिमवान राजाच्या घरामध्ये येतात आणि तिथे त्या नगरीमध्ये फिरत असताना सुंदर लीला करतात. लीला अशी करतात, हातामध्ये डमरू आहे, खांद्यावरती घोंगडी आहे. सुंदर असं ते रूप भगवान शंकराचं गावामध्ये आले आणि गावामध्ये नगरीमध्ये नाटक करायला सुरुवात केली. आता नटाचं रूप घेऊन आलं, नाटकच करावं लागतील, दुसरं जमल का काय? नाही जमणार. नटाचं नाटक करायला सुरुवात केली. परंतु आता नंदीला आणि भृंगीला फार आनंद होत होता. अहो, ज्या भगवान शंकराने आतापर्यंत असं कोणाचं रूप घेतलेलं या दोघांनी पाहिलंच नव्हतं.
सुंदर नाटकं करायला सुरुवात झाली. माझे भगवान शंकर करत होते, परंतु नंदीला आणि भृंगीला फार आनंद होतो. नंदीन भृंगी नाचायला लागले भगवान शंकराचं रूप पाहून. आणि भगवान शंकराचं रूप पाहून नंदीन भृंगी नाचत होते. हे पाहून शंकराला आनंद झाला ना, ते भगवान शंकर सुद्धा नाचायला सुरुवात करतात. भगवान शंकर काय म्हणतात मी सांगते, आता तुम्ही माझ्या माग माग म्हणा. सुंदर असं भजन केलेले भगवान शंकरांनी. ज्यांच्यावरती प्रेम करतात त्यांचंच भजन करायला सुरुवात केली. भगवान शंकर म्हणत होते नारायण नारायण म्हणत होते, म्हणजे प्रभू रामचंद्राचं कृष्ण भगवान चंद्राचं भजन करत होते. पण हे नंदीन भृंगी असे होते, यांनी का नारायण नारायण म्हणले की बंबा बोले म्हणायचे. आता ज्याचं ज्याच्यावर जास्त प्रेम असतं त्याचंच नाव माणूस प्रेम नाव घेतं. आता ज्याची त्याची भक्ती असती, कोणी नारायणाचं भजन करते, कोणी महादेवाचं भजन करते, पण हे दोन्ही एकच आहेत बरं. वेगळं याच्यात हरी हारा एकच आहे. भगवान शंकरांनी प्रभू रामचंद्राचं भजन केलंय आणि प्रभू रामचंद्र भगवान शंकराचं भजन करतायत. आता भगवान शंकर म्हणतायत नारायण नारायण, परंतु भृंगी आणि शृंगी नंदी म्हणतायत हर हर महादेव बम बोले. भगवान शंकर म्हणतात माझं काय पितळ उघडं पाडतो का? हे गावातले नगरीतले लोक काय म्हणतील, औंढ्यातले म्हणतील की हे ऐत तरी नेमके कोण. एक म्हणते भंभम बोले, एक म्हणते नारायण नारायण, एक म्हणते राम राम, नेमकं चाललंय तरी काय यायचं. खूप सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्याचं त्याचं प्रेम ज्याच्या त्याच्यावरती असतं. भृंगी आणि शृंगी नंदी यांचं काय भजन संपलं नाही. शंकराचंही चालू होतं, भृंगी शृंगी नंदी यांचंही चालू होतं. शंकर म्हणले हे आता आपलं पितळ उघडं पाडतात गड्या. भगवान शंकर शांत बसले. शांत बसून आत्ता मात्र नगरीमध्ये गेलेले आहेत. आणि नगरीमध्ये गेल्याच्या नंतर भगवान शंकराने लीला करायला सुरुवात केली. काय लीला केली? सुट्टी द्यायची. भगवान शंकराने लीला करायला सुरुवात केलेली आहे. गावामध्ये नगरीमध्ये जातात आणि नगरीमध्ये गेल्याच्या नंतर नटाचं रूप घेतले ना, मग नाटकच करावे लागतील. भगवान शंकराने सुंदर असं प्रभू रामचंद्राचं रूप घेतलेलं आहे. सिंहासनावरती बसलेले आहे, शेजारी लक्ष्मणजी उभे आहेत, समोर हनुमंतराय बसलेले आहेत, बाजूला सीता माता सुद्धा उभी आहे. असे सुंदर नट करावं आणि ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्र होते त्याचप्रमाणे नाटक करायला सुरुवात केलेली आहे. अहो एक संपलं ना, दुसरा नाटक करायला सुरुवात केली. दुसऱ्यांदा काय करावं, सुंदर असं भगवान कृष्ण परमात्म्याचं रूप घेतलेले आहे. काय ते देवाचं सुंदर रूप आहे. डोक्यावरती मुकुट आहे, त्याच्यामध्ये सुंदर मोरपीस घातलेला आहे, पिवळा पितांबर घातलेला आहे, गळ्यामध्ये हिरे माणिक मोत्यांचा हार घातलेला आहे आणि कमरेला बासरी सुद्धा खोवलेली आहे. असे सुंदर भगवान कृष्ण परमात्म्याचं भगवान शंकराने रूप घेतलेले आहे. काय तो दिसायला सुंदर असणारा देव. रूप घेतलं एवढंच नाही, रामाचं कृष्णाचंच नाही, परंतु नंतर यांनी वराह अवताराचं रूप घेतलेलं आहे. सुंदर वराह अवताराचं रूप घेतलं. त्यानंतर एका स्त्रीचं म्हणजे रूप घेतलेलं आहे. अहो ज्याप्रमाणे भागवत कथेमध्ये निघतात की देवाचे 24 रूप आहेत, तेवढे सगळे रूप दाखवले. नरसिंहाचं रूप दाखवलं, वराह अवतार दाखवलेला आहे. प्रत्येक रूप माझ्या भगवान शंकराने दाखवायला सुरुवात केलेली आहे. आणि हे रूप गावातले सर्व म्हणजे नगरीतले सर्वजण बघत होते. अहो आतापर्यंत गावामध्ये असा नट दाखवणारा नटी आलाच नव्हता. आतापर्यंत असं कधी गावकऱ्यांनी बघितलंच नव्हतं. आतापर्यंत वैशालीताई पाटील यांनी महाशिवपुराण औंढ्यामध्ये केली, ही औंढ्यातल्या लोकांनी बघितलीच नव्हती.
आता माहीत व्हायले तर पब्लिक वाढायली, आताच वाढत वाढत चालली. असं सुंदर रूप माझ्या भगवान शंकरांनी दाखवावं. गावातल्या नगरीतल्या प्रत्येक लोकांना आवडत होतं बरं. आणि हेच रूप बघण्याकरता महाराणी मैना सुद्धा आल्या होत्या. महाराणी मैनाने सुद्धा हे सुंदर भगवान शंकरांनी सर्व काही नट केलेले पाहिलेले आहेत. आणि सुंदर हे नट पाहिल्याच्या नंतर भगवान शंकरांना माझ्या महाराणी मैना समोर जातात आणि विचारतात, अरे नटी, तुम्ही आलात कुठून, आहेत कुठल्या गावचा? आतापर्यंत कधी तुम्हाला या पर्वतावरती या नगरीमध्ये मी बघितलेलं नाही, आज पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी मी बघतेय. भगवान शंकर म्हणत होते, मी पहिल्यांदाच आलो तुमच्या गावात, आतापर्यंत कधी वेळच पडली नाही यायची, मी फर्स्ट टाइम तुमच्या गावामध्ये नगरीमध्ये आलेलो आहोत. भगवान शंकराची आणि माता मैनाची चर्चा चालू होती बरं. आणि चर्चा चालू असताना माता मैना म्हणतात, तुमचा आम्हाला परिचय द्या. शंकरजी म्हणत होते, माझा परिचय तुम्हाला पचणार नाही, तुमच्या लक्षात राहणार नाही. परंतु माता मैना ऐकायला तयार नाही, मला तुमचा परिचयच द्या. ऐका, महादेवाचा परिचय देवाने स्वतः कसा दिला, तुम्ही सुद्धा ऐका ते. भगवान शंकर म्हणत होते, कभी पर्वत कभी सागर, कभी भक्तों में रमता हूँ. कभी पर्वत कभी सागर, कभी भक्तों में रमता हूँ. यूं तो मेरे रूप एक, पर दिखता हूँ मैं अनेक. यूं तो मैं हूँ एक, लेकिन दिखता हूँ मैं अनेक. योग का आरंभ हूँ, ध्वनि का प्रारंभ हूँ, ज्ञानियों का ज्ञान हूँ, मैं ही परम ध्यान हूँ. सफल सृष्टि मेरी माया, सकल सृष्टि मेरी माया, मेरी सृष्टि का प्रणाम हो. समस्त जो अति परे पर, समस्त जो अति परे पर, वो मैं महाविज्ञान हो. ओमकार हूँ, निराकार हूँ, मैं ही कलाकार हूँ. यह सब प्राणी चित्र है मेरे, मैं इनका चित्रकार हूँ, मैं इनका चित्रकार हूँ. समजला का परिचय? कळाला खरंच? बसलं डोक्यात? विचारलं तर येईल. भगवान शंकरांनी परिचय दिला, पण माता मैन्याच्या डोक्याच घुसला नाही. तुम्हाच्याच कसा घुसला मला कळलं. माता मैनाला कळालंच नाही महादेवानं काय सांगितलं आणि कसा परिचय दिला. अरे बापाचं नाव नाही सांगितलं, आईचं नाव नाही सांगितलं, आजोबाचं नाही, पंजाचं नाही, काहीच नाही. काय परिचय दिला? गावाचं नाव नाही, कोणत्या नगराचं नाव नाही, कोण्या जिल्ह्याचं नाव नाही, कोण्या तालुक्याचं नाव नाही, कोणत्या देशाचं नाव नाही. कसं तुमच्या ध्यानात राहिलं? मला जर विचारलं ताई तुमचा परिचय द्या तर मी सांगेन, हा बापा वैशालीताई पाटील, राहणार नरसी नामदेव, तालुका जिल्हा हिंगोली. तुम्हाला जर विचारला तर तुम्ही सांगसाल, परंतु हा परिचय काय विचित्र आहे. देवो के देव महादेव आहे, त्या देवाचा परिचय कोणी देऊ शकेल का? नाही देऊ शकत. परंतु आता माता मैनाचा हट्टच असा होता, स्त्री हट्ट, त्याच्या पुढे कोणाला जाता येत नाही. असा स्त्री हट्ट असणारा देव भगवान शंकरांनी परिचय दिलेला आहे. भगवान शंकराने परिचय दिला आणि परिचय दिल्याच्या नंतर माता मैनेच्या का डोक्यात घुसलाच नाही. कसा घुसणार हो? जो घट घट भीतर रहे निरंतर तुम उसको पहचानो. जो घट घट भीतर रहे निरंतर तुम उसको पहचानो. है साधु उसको जानो, है साधु उसको जानो. अहो जो प्रत्येक ठिकाणी आहे
जो झाडामध्ये, जो वेलीमध्ये, जो वृक्षामध्ये, जो पशुमध्ये आहे, जो पक्ष्यांमध्ये, जो प्राण्यांमध्ये, तो भगवान शंकर तुम्हाला आम्हाला कसा ओळखायला येईल? माता मैनांना सुद्धा ओळखायला आला नाही, परंतु माता मैना खुश होत्या. काहीतरी सांगितलं ना, पण चांगलं सांगितलं. तुमच्यासारखं ताई रोजही येतात, काहीतरी सांगतात ना, दुसऱ्या दिवशी विचारते पण सांगता येत नाही. आज जे सांगितलं ते चांगलं सांगितलं, उद्या जे सांगतील तेही चांगलं सांगतील. सगळं होच म्हणतात. माता मैनांना परिचय सांगितला, परंतु जाऊ द्या, ते काय सांगितलं ना, चांगलं सांगितलं. माता मैना खुश होत्या आणि खुश असणाऱ्या माता मैना म्हणत होत्या, नटी आपको जो चाहिए वो मांगो, मैं देने के लिए तैयार हूं. शंकरजी म्हणत होते, मीच दुसऱ्याला देतो, मला ही काय देणार? नाही म्हटले, मला काहीही नको माता. परत म्हणत होत्या, तुम्हाला काहीतरी न्यावं लागेल. परंतु शंकरजी परत मान हलवतात, मला काहीही नको. शंकरजी नाही म्हणतायत भोलेनाथजी, परंतु माता मैना ऐकायला तयार नाही. माता मैनाने सखींना सांगावं, दास्यांना सांगावं, जा एक थाली भरून सोनं घेऊन ये. आता मात्र 2 दासी गेले आणि 2 ताट भरून, थाली भरून सोनं घेऊन आलेले आहे. भगवान शंकराच्या समोर ठेवतात. भगवान शंकर हात लावायला तयार नाही, अहो स्पर्श करायला, अहो बघायला सुद्धा तयार नाही. परत मोत्यांचा ताट आणला, परंतु तरीही हात लावायला तयार नाही. अहो हिरे माणिक मोत्यांनी जखडवलेले अनेक वस्त्र समोर आणले, परंतु तरीही हात लावायला तयार नाही. मला काहीच नको. माता मैना म्हणत होत्या, मी तुम्हाला काहीतरी घेऊनच वाट लावेन. भगवान शंकर नाही 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 म्हणतायत. माता मैना ऐकायला तयार नाही. मग आता करावं तरी काय? भगवान शंकर म्हणले, मी जे मागेन ते तुम्ही देसाल? तुम्ही फक्त मागूनच पहा. मी पण हिमवान राजाची पत्नी महाराणी मैना आहे. मी तुम्हाला जे मागसाल ते द्यायला तयार आहे. माता मैनांना महादेवानी मागायला सुरुवात केली. देना ही है तो दे दो अपने उमा का दान. देना ही तो दे दो अपने उमा का दान. काय मागितलं? द्यायचंच असेल तर तुमच्या मुलीचा हात द्या. हे महाराणी मैनांना क्रोध आला, रागावले आणि रागाच्या भरा म्हणतात, अरे तू सर्वसाधारण व्यक्ती, नाटक करणारा नटी आणि माझ्या मैनाचा हात आला त्या रस्त्याने निघूनचा. माता आता मात्र माझे महादेवाने हातामध्ये त्रिशूळ घेतलेला आहे, डमरू घेतलेला आहे, खांद्यावरती घोंगडे, अंगावरती लाल वस्त्र आहेत आणि त्या वस्त्रावरती माझे महादेव ज्या रस्त्याने आले त्या रस्त्याने निघायला सुरुवात केलेले. परंतु योगा योग असा आला, जात असताना त्या ठिकाणी त्यावेळेस हिमवान राजा येतात आणि माझ्या महादेवाला बघतात. महादेवाला आता जा म्हटल्याच्या नंतर आता निघाली. भोले शंकर निघाले, पण जात असताना नगरीच्या बाहेर लक्षात आलं, हा जो साधू आहे, हा जो संत आहे, लाल वस्त्रावाला, एवढा सुंदर दिसणारा, आतापर्यंत आपल्या नगरीमध्ये कधीच आलेला नव्हता. यांना कधी बघितलेलंच नाही. आणि बघितल्याच्या नंतर, देवाकडे बघितल्याच्या नंतर मनाला एका ठिकाणी आनंद वाटला. मनाला का आनंद वाटला? असतो एखादा व्यक्ती, त्यांना समोर पाहिलं की मनाला आनंद भेटतो, मन शांत होतं. कितीही जरी राग आला तरी माणसाचं मन शांत होतं. नवीन नवीन जोडपा असावं, नवीन नवीन जोडपा असावं. नवीन नवीन असले की असे दोघांचे भांडणं होतात, असे भांडणं होतात, असे भांडणं होतात. 2-3 वर्षाच्या नंतर का घरामध्ये एक छोटंसं बाळ असलं आणि नंतर जर यांचे भांडणं लागले की त्या लेकरकड पाहिले की गपचूप होतंय का नाही? बरं खरं सांगा, माझंही लग्न झालंय. आमचे भांडणं होतात. हिरा पाहिला की सगळे जातात, विसरून जातात माणसं भांडणं. हिमवान राजांसोबत सुद्धा तसंच झालं. युद्ध करून आले होते, परंतु युद्ध करून आल्याच्या नंतर
भगवान शंकरांना त्या रूपामध्ये पाहिल्याच्या नंतर मनाला कुठंतरी शांतता भेटली. मनाला शांतता भेटली. हिमवान राजा नगरीमध्ये जातात, महालामध्ये जातात आणि तिथे गेल्याच्या नंतर महाराणी मैनाला विचारतात, काय ग, जाताना मी एका व्यक्तीला बघितलं, लाल वस्त्रामध्ये होता, खांद्यावरती घोंगडी होती, एका हातामध्ये डमरू होतं, एका हातामध्ये त्रिशूळ होता, ते होते तरी कोण? अहो काय सांगावं तुम्हाला, तो नटी आहे, गावामध्ये नाटक करण्याकरता, नट दाखवण्याकरता आला होता. मी म्हटलं काहीतरी घेऊन जा, तर मला माझ्या मुलीचा हात मागतो. आता माणूस रागात असल्यावर असंच बोलते, रागातच होते ना. राजाची मुलगी, अख्ख्या पर्वत राजाची मुलगी, आणि असा दारावर फिरणारा माणूस, आणि त्यानं जर मागितली तर जमल का? नाही जमणार. महाराणी मैनाला राग आला होता. रागाच्या अवस्थेमध्ये सांगितलं, परंतु हिमवान राजा शांत होते, कारण की मनाला शांतता भेटलेली होती. त्यांना बघितल्याच्या नंतर कुठंतरी आनंद भेटला, आणि आनंद भेटल्याच्या नंतर हिमवान राजा घरामध्ये जातात, सिंहासनावरती बसतात, डोळे लावतात आणि डोळे लावून ध्यान करतात. तर ध्यान केल्याच्या नंतर बघतो तर काय, साक्षात जगाचा बाप असणारा देवो के देव महादेव त्यांच्या समोर दिसलेले आहेत. अहो फक्त महादेवच नाही, तर त्यांच्यासोबत त्यांची मुलगी पार्वती म्हणजे जगत जननी सुद्धा अर्धांगावरती बसलेली हिमवान राजाने पाहिलेली आहे. लक्षात आला, रे देव माझ्या मुलीचा हात मागण्याकरता आले, परंतु महाराणी मैनाने वापस पाठवले. नाराज झालेले आहेत. हिमवान राजाने काय करावं, भगवान विष्णूकडे जातात, आणि विष्णूकडे गेल्याच्या नंतर भगवान विष्णूंना झालेला सर्व वृत्तांत सांगतात. जे काय सर्व झालंय ना, सर्व काही भगवान विष्णूंना सांगतात. आणि भगवान विष्णू म्हणतात, काही हरकत नाही, आम्ही जातो पत्रिका घेऊन भगवान शंकराकडून तुमचा निरोप देतो. भगवान विष्णूंनी जावं, आणि भगवान विष्णू त्या ठिकाणी भोलेनाथांजवळ जातात आणि म्हणतात, हिमवान राजा त्यांची मुलगी तुम्हाला द्यायला तयार आहे. सर्व काही पक्क झालेले, सज्ज झालेले. आता मात्र माझ्या महादेवाची वारात निघणार आहे. तुम्हाला 10 मिनिटं सुट्टी घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. घ्यायची का सुट्टी?